लिंबू सरबत करायचं म्हटलं की 5 ते 6 मिनिट आरामात लागतात, पण आता अगदी आपण 2 सेकंदात लिंबू सरबत बनवू शकतो। तर आज आपण बघणार आहोत सरबताचं प्रीमिक्स कसं बनवतात। तर अगदी गॅसचा वापर न करता किंवा उन्हात सुद्धा न सुकवता अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे लिंबाचं मी पावडर इथं बनवलेली आहे। तर अगदी लहान मुलं सुद्धा हे चुटकीसरशी सरबत करू शकतात। एकदा केली की वर्षभर हवाबंद डब्यामध्ये टिकते, तीही फ्रीजच्या शिवाय। तर नक्की ट्राय करा या उन्हाळ्यामध्ये। आणि तसंही आता उन्हाळ्यामध्ये लिंब खूप महाग येतात, म्हणून आत्ताच हे प्रीमिक्स करून ठेवा आणि उन्हाळ्यामध्ये लिंबू सरबताचा आस्वाद घ्या। रेसिपी नेहमीप्रमाणेच भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्ससह आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जराही न स्किप न करता बघा। चला तर मग सुरुवात करूया। तर इथे मी पातळ साल असलेले असे छान मस्त फ्रेश लिंबू घेतलेले आहे। तर पातळ साल शक्यतो पातळ साल असलेलेच लिंबू घ्या, जेणेकरून त्यामध्ये रस भरपूर निघतो। आणि हे मी वजनी प्रमाणात आणलेले आहे, म्हणून हे अर्धा किलो लिंबू मला मिळालेले आहे। तर आता लिंबू जरा स्वस्त आहेत, त्यामुळे लवकरच हे प्रीमिक्स करायला घ्या। लिंबू नंतर मी स्वच्छ धुवून घेतले आणि कोरड्या कपड्याला पुसून घेतले। आता या लिंबाच्या अशा छान मस्त फोडी करून घेऊया। तर बघा, अशा सगळ्या लिंबांच्या मी फोडी करून घेतल्या। आता एका भांड्यामध्ये हा रस आपण काढून घेऊया। तर लक्षात ठेवा, ज्या भांड्याने आपण हा रस मोजणार आहोत त्याच भांड्याने आपल्याला साखर सुद्धा घ्यायची आहे, म्हणून मी या बाउलनेच हे पूर्ण प्रमाण घेतलेले आहे। तर बघा, अशा प्रकारे गाळणी ठेवून मी सगळ्या लिंबांचा रस काढून घेतला। आता इथे माझा 1 बाउल रस पडलेला आहे। तर एका बाउलला मी 3 बाउल साखर घेतलेली आहे। तर याचप्रमाणे तुम्ही हे प्रीमिक्स बनवायचं आहे। तर बघा, साखर एका परातीमध्ये मी टाकून घेतली आणि त्यामध्ये आता हा लिंबाचा रस टाकून घेऊया। त्यानंतर सराट्याच्या साहाय्याने हे मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर खूप जास्त आपल्याला ही साखर अशी हलवायची नाही, फक्त थोडंसं पसरवून घ्यायचं आहे परातीमध्ये। आणि आता 3 दिवस छान मस्त याला असंच सुकत ठेवायचं आहे। तर हे मिश्रण आपल्याला उन्हामध्ये अजिबात ठेवायचं नाही आहे, आपल्याला फक्त फॅनखालीच हे मिश्रण सुकवून घ्यायचं आहे। तर साधारण 3 दिवस हे मिश्रण सुकायला लागतं। तर बघा, मी सकाळी हे मिश्रण परातीमध्ये ओतलं होतं, तर संध्याकाळी बघा थोडंसं असं आटलेलं दिसतं। पुन्हा एकदा छान याला असं परतून घ्यायचं आहे, पण जास्त हलवायचं नाही, नाहीतर याला खूप जास्त पाणी सुटतं, म्हणून थोडं थोडं खालचं वर बाजू करून पुन्हा याला सुकत ठेवायचं आहे। तर इथे तुम्हाला दिसत असेल की पहिल्यापेक्षा मिश्रण थोडंसं दाटसर आणि घट्ट झालेलं आहे। तर असं करता करता 3 दिवसामध्ये हे मिश्रण पूर्ण कोरडं होतं। तर बघा, 3 दिवस पूर्ण सुकल्यानंतर बघा छान मस्त असे खडी साखरेसारखे याचे खळे झालेले आहे। आणि मिश्रण मी सारखं 2-3 दिवस असं हलवलेलं आहे, खालचं वर फक्त केलेलं आहे। तर खाली सुद्धा अजिबात चिटकलेलं नाही आणि आता आपलं हे प्रीमिक्स बनवायसाठी तयार झालेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे साखरेचे खळे थोडे थोडे घेऊन बारीक असे वाटून घ्यायचे आहेत। तर मिक्सर पूर्ण असं खूप गरम होईल तोपर्यंत वाटायचं नाही, नाहीतर पुन्हा हे साखर थोडीशी वितळायला सुरुवात होते आणि मिश्रण थोडंसं ओलं होतं। म्हणून पल्स मोडवरती आपल्याला चालू बंद करून हे मिश्रण छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर बघा, किती छान मस्त बारीक अशी याची पावडर तयार झालेली आहे। तर चालू बंद मोडवरतीच मी हे पावडर केलेली आहे। आता एका भांड्यामध्ये हे पावडर काढून घेऊया। थोडीशी थंड झाल्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये ही पावडर आपण छान मस्त पॅक करून ठेवायची आहे। तर थोडंसं मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे थोडीशी हलकीशी ही पावडर गरम होते, म्हणून थोडंसं अर्धा तास ही बाहेरच ठेवायची, नंतर एका काचेच्या बरणीमध्ये छान भरून ठेवायची। तर अशी ही पावडर छान मस्त वर्षभर आरामात टिकते। आणि उन्हाळ्यामध्ये खूप लिंब महाग असतात। आता मला 30 रुपयामध्ये माझी जवळजवळ अर्धा किलो ही प्रीमिक्स तयार झाली असेल। अर्धा तास बाहेर ठेवल्यानंतर मी एका काचेच्या बरणीमध्ये पूर्ण अशी भरून घेतलेली आहे। तर पूर्ण भरल्यानंतर छान मस्त हवाबंद डब्यामध्ये ही वर्षभर खूप छान आरामात टिकते। तर बघा, अर्धा किलो लिंबांमध्ये माझी ही जवळजवळ अर्धा किलो प्रीमिक्स तयार झाली असेल। तर ही अशी करायला खूपच परवडते, कारण उन्हाळ्यामध्ये खूप लिंब महाग असतात आणि बहुगुणी अशी आपले ही प्रीमिक्स तयार झालेला आहे। अगदी कुठेही तुम्ही घेऊन जाऊ शकतात।
तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। आता आपण लिंबू सरबत कसं बनवतात ते करून बघूया। आता ग्लासमध्ये छान मस्त थंडगार माठातलं 1 ग्लास मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे हे प्रीमिक्स टाकून घ्यायचं। हे मिश्रण छान मस्त व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आणि तुम्ही यामध्ये भिजत घातलेला सब्जा किंवा पुदिन्याचे पानं सुद्धा टाकू शकतात। तर बघा किती छान मस्त आपलं हे सरबत तयार झालेलं आहे। अगदी झटपट झालेला आहे, अगदी कोणीही करू शकेल अशी ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा। धन्यवाद, बाय बाय।